शकता. तर गुलाब वगैरे आहे. दादा काय भाव आहे याचा? काय भाव? रुपये किलो भेटेल तुम्हाला. अच्छा 300 रुपये किलो आहे. दुसरं एक हे 400 रुपये किलो रुपयाला आहे. परत ही 150 रुपयाला आहे. अच्छा हे 150ला. हे 1.5 फुटाच्या बाप्पासाठी आहेत ना? हो. आपल्याकडे मोदक वगैरे आहेत का? काजू मोदक वगैरे? हे काजू मोदक आहे. हो आहेत. ते 50. हा ओरिजिनल कापूर येतो. आयुर्वेदिक ना? हां काय याची प्राईस आहे? हा 300 रुपयाला पाव किलो. हे गणपतीचा रुमाल आहे. 1 ते 1.5 फूटसाठी. ओके 1 ते 1.5 फुटासाठी आहे. अच्छा जाडे आहे ना? झाड आहे. ओके कडक धूप. नवरत्न धूप म्हणतात त्याचे नाव नवरत्न धूप आहे. ओके नवरत्न धूप. नवरत्न 30 रुपये 100 ग्रामपासून चालू आहेत. अच्छा आणि हा ओरिजिनल येतो. ओके हा 60 रुपये 100 ग्राम. ओरिजिनल म्हणजे मला समजलं नाही. ओरिजिनलमध्ये काय डिफरन्स आहे? ओरिजिनल धूप म्हणतात. ओके त्याचे नाव स्वामी धूप आहे. स्वामी धूप. हे कसं आहे? हे तुम्हाला कवळी धूप आहे. ओके. दुसरा एक हा सिंगापुरी धूप आहे. सिंगापूर धूप. सिंगापुरी ओके. हे काश्मीरी धूप. याची काय प्राईस आहे अर्धा हे किलोची? तुम्हाला 450 रुपयाला भेटेल. 450 रुपयाला. ठीक आहे ना तरी पण? हे साहित्याचे बॉक्स आहेत. हां त्याच्यामध्ये तुम्हाला हे सर्व साहित्याचे पूजे सर्व सामग्री भेटेल. नमस्कार मित्रांनो, मी रोशन पवार. पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो खरं तर काही दिवस झाले आपले व्हिडिओ येत नाहीत. कधीच्या काही टाकतो आहे पण ठीक आहे. सध्या काही कामामुळे बिझी आहे आणि आपला दुसरा चॅनल आहे सो त्याच्यामुळे थोडं काम चालू आहे. सो आता आपल्या अवघ्या गणपतीला राहिलेत 5 दिवस. सो आता थोडं गणपतीची शॉपिंगसाठी निघालेलो. म्हटलं एक छोटासा व्हिडिओ तुमचा मार्केटसाठी एक व्हिडिओ यायलाच हवं. सो आता निघालो आहे आणि मी आज एकटाच नाही आहे तर आई आहे आणि बायकोसुद्धा आहे. तर आपण कुठल्या मार्केटला जातो तुम्हाला काय माहिती आहे का? त्यांना नाही माहिती आहे खरं तर मलाच माहिती आहे. तर मीच घेऊन जातो आहे आणि तुम्हालासुद्धा व्हिडिओ मार्फत दाखवतो की काय काय गणपतीला शॉपिंग करण्यासारखं आहे. खरं तर आम्हाला आज अगरबत्ती आणि गणपतीचं सामानसुद्धा घ्यायचं होतं. म्हटलं एक छोटासा व्हिडिओ बनवावं तुमच्यासाठी. सो या लेटचे जाऊया. ऑलरेडी भरपूर उशीर झालं आहे. सो जाऊया. तर आता आपण स्टेशनला आलेलो आहे आणि फक्त अजूनपर्यंत ट्रेन आता जस्ट एक गेलेली आहे. फक्त 2 सेकंदाचा फरक झाला शिडी उतरण्यासाठी. सो काय हरकत नाही. याच्यानंतरची ट्रेन आहे ती त्याने आपण जाऊया. पण आई खरं तर माझ्या ती भडकलेली की चाललं नाही म्हणून. खरं तर आईमुळे आपण जरा आलो जरा आरामात ना ग. हिच्यामुळे झालं ना? हिच्यामुळे ना? ही आरामात चालू आहे ती. अच्छा म्हणजे माझ्यातच ब्लेम करणार आता. सो काय नाही हरकत नाही. जाऊया आता. 4 वाजलेत ना ग? 4 वाजलेत आणि आता आपण इथून चर्चगेट ट्रेन बघूया. बाय वेस्टर्न लाईन आहे. आपण ज्या ठिकाणी जातो ते तुम्हाला थंबनेलवर समजलं असेल आपण कुठे जाते ते. पण आपण बाय चर्चगेटमध्ये आपण चर्नी रोडला उतरूया. चर्नी रोडच्या नंतर पुढचा प्रवास दाखवतो आणि आपण बाय सेंट्रल लाईनने सुद्धा येतो. तर तुम्हाला तिकडे जाऊन सांगतो प्रॉपर लोकेशन काय आहे ते. सो बघता ट्रेन आलेली आहे. जाऊया. आता ट्रेन आलेली आहे तर लवकरात जाऊया. आपल्याला जायला पोचायला पाऊण तास तरी लागेलच मिनिमम. सो लेट्स सी. दुपारच्या वेळ असल्यामुळे ट्रेन पुन्हा खाली भेटली आहे ना. बस तेच. फक्त अशी ट्रेन दुपारी आपल्याला खायला मिळते ना. सकाळी चढण्याच्या वेळेला भेटेल का चढायला वेळ? तर मंडळी फायनली आता आपण पोचलो आहे चर्नी रोडला. वेस्टर्नला इथं चर्नी रोड आहे आपलं स्टेशन आणि तिथूनच बरोबर आपल्याला ईस्ट साईडला जायचं आहे. ईस्ट साईडला जाऊन आपल्याला टॅक्सी मिळेल. खरं तर वॉकिंग डिस्टन्स आहे 5 मिनटाचं पण थोडा लवकर जायचं आपल्याला. त्यामुळे टॅक्सी करूया. तेव्हा तिथे खाली बरोबर आपल्याला टॅक्सी मिळेल आणि कसं जायचं मग ते पुढे सांगतो. तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. तर फायनली मित्रांनो अर्धा तासानंतर आपल्याला टॅक्सी मिळालेली आहे. खरं तर काय प्रतिक्रिया आहे तुमची? चालेल कसं वाटते?
डोंगरी के साइड में। हाँ वो अपना BMC मार्केट है ना वो इधर पे. तर बरोबर अर्धा तासाने आपल्याला टॅक्सी मिळाली. तो आता भरपूर उशीर तर झाले 5:30 वाजले. परत रिटर्न पण घरी जायचं आहे आणि ट्रेनला सुद्धा परत गर्दी होणार. तो लवकरात लवकर जाऊया, सामान घेऊया आणि लगेचच रिटर्न येऊया. बघूया कसा प्रवास होतो. मित्रांनो फायनली आपण पोचलेलो आहे. बरोबर इथे समोर बघता आता BMC मार्केट आहे. म्हणजे तिथे आपण नळ बाजार असं म्हणतात त्या एरियाला, नळ बाजार. तो जस्ट आपण जाऊया तिथे. पहिलीच गल्ली तुम्ही बघता, ही जी गल्ली आहे ना पहिलीच गल्ली, याच्यामध्ये संपूर्ण जी स्टार्टिंगच होते ना पुन्हा अगरबत्तीने, होलसेल अगरबत्ती आहे. तो त्या पहिला मित्रांनो आपण ज्या फायनली या गल्लीमध्ये आलो आहे. सो बघूयात आपल्याला इथं अगरबत्ती काय काय भावामध्ये मिळतं ते. बघता इथं सगळे होलसेलमध्ये अगरबत्तीचा भाव मिळतात. आणि इथं बघता इथं गुलाब वगैरे आहे. दादा काय भाव आहे याचा? काय भाव आहे याचा? 40 रुपये पाव किलो. एखादा पाव किलो आहे ना? पाव किलोचे आहे. ओके 40 रुपये पाव किलो आहे. अजून याच्यापेक्षा स्वस्तमध्ये आहे का आपल्याकडे कोणती अगरबत्ती? त्यापेक्षा हे पाहिजे किलो घेणार तर 150 रुपये किलो भेटेल. 150 रुपये किलो. हा पॅकेटच होतं पूर्ण 1 किलोचं? 1 किलोचे पॅकेट आहे. ओके 150 रुपये किलो. फ्लेवर वगैरे आहे का आपल्याकडे वेगवेगळ्या? मोगरा आहे, चंदन, गुलाब. ओके. 6 फ्लेवर आहे त्याच्यात. अजून ह्याच्यापेक्षा आपल्याकडे महागातली अगरबत्ती कोणती आहे? महागातले पाहिजे तरी हे आहे ना, पाव किलोचे पॅकेट आहे. 280 रुपये किलो आहे. ओके हे महागातली आहे. मसाला अगरबत्ती आहे की साधी? साधी आहे. सेंटेड अगरबत्ती. ओके सेंटेड आहे बरोबर. त्याच्यामध्ये वेगळी खूप क्वालिटी आहे त्याच्यामध्ये. ओके 10-15 क्वालिटी आहेत. बघता इथे मसाला अगरबत्ती पाहिजे, मसाला अगरबत्ती आहे. मसाला अगरबत्ती दाखवा ना आणि काय रेंजमध्ये असेल ते पण सांगा आम्हाला. 400 रुपये किलो आहे मसाला अगरबत्ती. दादाने फक्त स्पेशली दाखवण्यासाठीच आपल्याला पुन्हा पॅकेट करून ठेवलं आहे. ही मसाला अगरबत्ती आहे का? 300 रुपये किलो भेटेल तुम्हाला. अच्छा 300 रुपये किलो आहे. दुसरं एक हे 400 रुपये किलो. हा एक बॉक्स किती कसं आहे? एक बॉक्स मला 75 रुपयाला भेटेल. 75 रुपयाला एक बॉक्स. ओके हा पाव किलोचा असेल ना? पाव किलोचा. आपण बॉक्स घ्यायला गेला तर आपल्याला 300 रुपयाला 300 भेटेल. रुपयाला. ओके 1 किलोचे बॉक्स आहे. एक बॉक्समध्ये मस्त 4 आहे पॅकेट भेटेल. एकदम रिजनेबलमध्ये तुम्हाला मिळतं. Reasonable आहे. आणि हे कोणतं हे ऑस्कर? 150 रुपये पाव किलो आहे. ओके त्याच्यामध्ये क्वालिटी आहे मसाल्यामध्ये. हे पण मसालाच आहे का ही? मसाला अगरबत्ती आहे. अच्छा अगरबत्तीला खूप क्वालिटी आहे आपल्याकडे. आणि जे लॉंग टाईमसाठी चालणारे लॉंग टाईमसाठी असतात ना मोठ्या अगरबत्त्या वगैरे? अगरबत्ती आहे. हे 4 तासाची अगरबत्ती आहे. एक काडी 4 तास भेटणार आहे. एक काडी 4 तास 4 भेटते. तास. त्याच्यामध्ये ओके. 10 काडी आहेत. 10 काडी म्हणजे आपोआप आपले 5 दिवसाचे 10 दिवसाचे गणपती आपोआप जातील, एकदम बरोबर. निघून जातील. हम्म. अजून काय आपल्याकडे आहे? धूप पण जसं भेटेल. हा धूप अगरबत्ती दाखवला. धूप वगैरे काही असेल कापूर वगैरे ते पण दाखवा जरा. 160 रुपये किलो आहे धूप. अच्छा जाड आहे ना? झाड आहे खरं. ओके कडक धूप. नवरत्न धूप म्हणतात ते. त्याचे नाव नवरत्न धूप आहे. ओके नवरत्न धूप. नवरत्न. दुसरं एक नारायण धूप आहे. हे नारायण धूप आहे. अच्छा नारायण धूप. हे काय प्राईस आहे? हे तुम्हाला 250 रुपये किलो भेटेल. 250 रुपये किलो. हे ओला ओके. येतात ते. जरा ओला असतो ओला बरोबर. असते ते. हे आरतीच्या धूप आहे. ओके हा हा आरतीमध्ये टाकते पण चालतं. हे नवरत्न धूप आहे. हे नारायण धूप आहे. ओके दुसरं एक स्वामी धूप आहे. कुठे गेले? हे स्वामी धूप म्हणतात. ओके धूपचे नाव स्वामी धूप आहे. स्वामी धूप. हे कसं आहे? हे तुम्हाला काय किलो? 160 रुपये किलो भेटेल. 160 रुपये किलो. 160 रुपये किलो आहे. अच्छा खूप मस्त. आणि हे बारीकवालं धूप जे बोलतो ते? हे बारीक पाणी धूप कणी आहे. 200 रुपये किलो आहे. 200 रुपये किलो. हो. आणि इथं तुम्ही आल्याच्यानंतर तुम्ही प्रत्यक्षात धूप तुम्हाला असं स्मेल टेस्ट करून आपण दाखवतो. ट्राय करतात. ओके लोबान आणि लोबान पण आहेत ना? लोबान कसं आहे? पण क्वालिटी आहे. चेक करके 200 रुपये किलो लोबान. ओके 200 रुपये किलो. 200 रुपये किलो. त्याच्यामध्ये आपला फ्लेवर कसं समजतो की हे हा फ्लेवर किंवा असं नाव आहे स्मेलमध्ये? त्याच्या सर्वांचे नाव आहे. हे अच्छा. कवळी धूप आहे. हे कवळी धूप आहे. ओके. दुसरा एक हा सिंगापुरी धूप आहे. सिंगापूर धूप. सिंगापुरी ओके हे काश्मीरी धूप आहे. काश्मीरी एक अच्छा. कलरिंग आहे. अजमेरी आहेत ना. 1-1 किलोची लादी दाखवा. लादी दाखवा. 1-1 किलोची लादी आहे. स्टिक्स अजून पण मोठ्यातले मोठ्यात पण स्टिक्स आहेत ना हे? अगरबत्ती आहे. हे सार्वजनिक मंडळासाठी वगैरे वापरण्यासाठी ठीक आहेत ना हे? एकदम एक नंबर आहे.
ओके, काय प्राईस आहे याची? हे तुम्हाला 180 रुपयाला भेटेल. 180. म्हणजे तुम्हाला इथे होलसेल रेटमध्ये जे काही सर्व अगरबत्ती मिळून जाईल. याची MRP किती आहे? 340 रुपये MRP. म्हणजे आपल्याला होलसेलमध्ये 140 मध्ये 14 तास चालते, बरोबर नाही? हो, 14 तास. ओके. त्याच्यामध्ये एक बारीक पण आहे. बिलकुल आने का तेरा बारीक अगरबत्ती. हो. हे 10 तासवाली अगरबत्ती आहे. अच्छा, 10 तास. आणि याची प्राईस काय? याची प्राईस तुम्हाला ना किती MRP? याची MRP 240 रुपये MRP आहे. तुम्हाला 120 रुपयाला भेटेल. म्हणजे अर्धच किंमत मिळेल भेटेल जे काय असेल होलसेल तर. आपल्या पूर्ण मस्त. संपर्क साहित्याच्या पूजा साहित्याची होलसेल. अजून त्याच्या व्यतिरिक्त अजून काय आहे आपल्याकडे? हे भीमसिंग कापूर आहे. ओके, हे काय प्राईस आहे? हे भीमसिंग 1000 रुपये किलो आहे. आहे आपण जे घेतो आहे कसं आहे, 1000 रुपये किलो. 1000 रुपये किलो आहे. किलो घेणार आणि आपण एक डब्बा कितीला घेतो? हे हा एक डब्बा कितीला घेतो? 200 रुपयाला ना, छोटासा डब्बा. 1000 रुपयाला 1 किलोमध्ये भेटतो. हा कसा 1 किलो, पाव किलो, अर्धा किलो. अर्धा किलोच्या पुढा. याची काय प्राईस आहे अर्धा किलोची? तुम्हाला 450 रुपयाला भेटेल. 450 रुपयाला. ठीक आहे ना तरी पण? आपलं होलसेल आहे. वाच बघा त्याची एकदम प्युअर आहे. ते पण एकदम कडक आहे. प्युअर कापूर आहे. हां, छान आहे ते. कापूरचे पॅकेट पण आहे. आपण असंच आणतो, पण आम्ही एक डबा आणतो ना, तो 200 रुपयाला एवढंच फक्त डबा असतो तुम्ही छोटासा. रिटेलमध्ये भेटतात. म्हणजे आमचं एक आहे ओळखीचा, त्यांच्याकडून घेतो आम्ही. आपलं संपूर्ण होलसेल पूजा साहित्य सर्व होलसेल. ओके. होलसेल शॉप आहे. अजून आपल्याकडे काही दुसरं काय पूजेचं सामान वगैरे ठेवता का? सर्व भेटेल. हे कापूरच्या पुढे हे 200 ग्रामच्या पुढे आहे कापूर. अच्छा, हे जयलक्ष्मी 036. 150 रुपयाला भेटेल. 150 रुपयाला. 150 रुपये. ओके. MRP किती आहे त्याची? 450 रुपये MRP आहे. अच्छा, 450. पण हे कितीला? 150ला 150 मिळेल. रुपयाला भेटेल. अर्ध्या किमतीपेक्षा जास्त किंमत कमी करताय तुम्ही याच्यामध्ये. खूप छान. अजून आपल्याकडे एक हे पण आहे. काय साहित्याचे बॉक्स दाखव. पूजा साहित्याचे. हे पूजा साहित्याचे बॉक्स आहेत. हां. त्याच्यामध्ये तुम्हाला हे सर्व साहित्याचे पूजा सर्व सामग्री भेटेल. त्याची तर या दादाकडे तुम्हाला सर्व काय भेटणार आहे पूजेच्या रिलेटेड, म्हणजे जे काही सर्व साहित्य आहेत, अगरबत्ती, धूप, त्याच्यामध्ये हे कापूर, धूप सर्व आहे, काही. सुपारी आहेत, हे वटीचे सामान आहे, हां. हे गणपतीची पुस्तक, पूजाची पुस्तक आहे, आरतीची पुस्तक आहे. हां. अजून एक गणपती बाप्पाच्या गळ्यात नाही शेळ्या भेटणार आहे. शेर आहे. हां. हे बघा 2 फुटे शेर आहे. अजून एक लाल कापड आहे. लाल वस्त्र आहे तो. हां, हां. बरोबर. लाल रुमाल आहे. अजून सर्व तुम्हाला त्याच्यामध्ये साहित्याचे काय प्राईस आहे त्याची? याची प्राईस तुम्हाला 180 रुपयाला भेटेल. 180 रुपयाला. हो, 180 रुपयाची. काय वाटतं तुला प्राईसबद्दल? तुला काय बरोबर देतात की बरोबर देतात ना? आता आपण एवढं शॉपिंग केलं, त्यामध्ये तुला काय इथे होलसेलमध्ये कसं वाटलं की आपण जे लोकल मार्केटमध्ये शॉपिंग करतो, आपण इथे जर तुला पहिल्यांदाच आलेस खरं तर, इथे तुला शॉपिंग करून कसं वाटलं? म्हणजे पैसे बचत झाले का इथे या मार्केटमध्ये येऊन? हां, थोडे तरी म्हणजे जवळ आपले थोड्यापैकी जास्त झालेत. तर आपली बायका बघता तिकडे अशी उभी आहे, एकदा तिला हमाल बनवून ठेवलं आहे. दुकानाचे कार्ड दाखवा ना. जर तुमच्या दुकानाचं कार्ड दाखवा. आणि इथे यायचं असेल तर कसं ॲड्रेस सांगा ना जरा. हे तुम्हाला सेंट्रल स्टेशन जवळ आहे. सेंट्रल लाईनला सँडल स्टोर जवळ, आणि वेस्टर्न लाईनवरून ग्रँड स्टेशन जवळ. ग्रँड रोड की चर्नी रोड? ग्रँड रोड जवळ पडेल. अच्छा. अपोजिट लोकेशन आहे. इकडची गोलदेवल मंदिर आहे. हां, गोलदेवल मंदिर आहे, बरोबर. हे शॉपचे आपलं कार्ड आहे. अच्छा, हे काय आहे? मीरा दातार परफ्युमरी वर्क ना? ओके, ठीक आहे. तर नक्कीच या शॉपला व्हिजिट करा. जसं की तुम्ही बघताय आपल्या गोल देऊळच्या इथं, जर तुम्ही जर लोकेशन आलं किंवा दादाला कॉल केला तरी ते तुम्हाला सांगेल बरोबर प्रॉपर ॲड्रेस. आणि जे काय असेल तर तुम्ही यांना कॉल करून विचारू शकता. चालेल. आणि सर्वात प्रथम तुम्ही ऑनलाईन डिलिव्हरी घेता का? ऑनलाईन पण करता, ऑफलाईन पण आहे. ऑनलाईनमध्ये काय क्वांटिटीची काय रेंज असेल किंवा प्राईसची रेंज असेल का? तुम्हाला 1000च्या वरती. आणि काय जीपे, फोनपे काय तुम्ही यूज करता? जीपे, फोनपे सर्व यूज करता ना? पण बाकीचे जे काय तुम्हाला माहिती असेल तर दादा तुम्हाला सांगतीलच. कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिलेला, आपण कार्ड ठेवून देऊया आणि तुम्हाला नंतर कार्डवरती सगळी डिटेल देतो डिस्क्रिप्शन. दादा धन्यवाद. तर सध्या जरी आता आपला गणपतीचा सीझन चालू आहे आणि तुम्ही ते वेळात वेळ काढला आमच्यासाठी, खूप खूप धन्यवाद. चाय वगैरे घेणार का? तर चला पुढे जाऊया. आणि अजून इथेच अजून एवढंच नाही तर अजून आपल्या याच लाईनमध्ये तुम्ही बघताय संपूर्ण असं पूर्ण अगरबत्तीचंच आणि किंवा घरच्या कटलरीसाठी वगैरे लागणारे सगळं सामान वगैरे आहेत. सूपसुद्धा आहेत तिथे अवेलेबल आहेत.
अजून काही पडसाण वगैरे लागतील तर पडसासाठी इथं संपूर्ण तुम्हाला ते भेटेल. बड्डेसाठी काही सामान पाहिजे तर त्यासाठी आपण त्यावरती व्हिडिओ बनवलं होतं. तो आपल्या प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता आपले व्हिडिओ. आणि अजून बघूया त्याला काय अजून गणपतीबद्दल काय रिलेटेड काय शॉपिंगसाठी मिळतं ते. तर इथं बघता अजून पण काय आहेत शॉप. काकांचे तर आलो आहे नेहमीप्रमाणे. बघायला कंटी वगैरे आहेत, खूप छान आहेत. काका नमस्कार. काय यावर्षी काय नवीन आलं आहे का आपल्याकडे? यावर्षी काही नवीन आलं आहे कंटी हारपैकी असं काही आलेत का नवीन? आता मागच्या वर्षी काकांकडे व्हिडिओ बनवलेला खूप छान म्हणजे प्रतिसाद आहे त्यांचं पण आपल्याकडून. जरा आम्हाला अगरबत्तीचं प्राईस सांगा ना. पण काकांकडे रिटेलमध्ये मिळतात ना काका? रिटेलमध्येच विकता ना? हो रिटेल होलसेल. हां तर मग कसं आपण आधी डायरेक्ट क्लिअर केलं आहे. नाही तर काय काय युजर्स असं बोलतात इथे वेगळे प्राईस सांगतात नंतर आल्याच्यानंतर वेगळं सांगतात. त्यामुळे म्हटलं आधी आपण क्लिअर करूया. आम्हाला प्राईस सांगा ना एकेका याच्या अगरबत्तीची. हे ब्राऊन काडी हे आपलं घेतल्यानंतर आपलं 100 रुपयाला पाव किलो पडतं आहे. अच्छा 100 रुपयाला पाव किलो आहे. जर तुम्ही होलसेल क्वांटिटी घेतलं तर तुम्हाला 360 रुपये किलो पडतं. ओके क्वांटिटीमध्ये. अच्छा काय रे बरं ना. अजून पण बघता येतं धूप पण आहेत काकांकडे. सध्या तरी गणपतीचं सीझन गणपतीचा सण आपल्या थोड्या तोंडावरती आल्यामुळे ना सगळेच दुकानदार आपले थोडा बिझीच आहेत. बघता येते काकांकडे वेगवेगळ्या प्रकारचे ते कंटी हार वगैरे मिळते, खूप छान आहेत. आणि काका पण थोडे बिझी आहेत. आपण थोडा विचारूया. इकडे कस्टमरसुद्धा उभे आहेत. तर खरं तर मागच्या वर्षी या भाऊनी पण चांगली आपल्याला माहिती सांगितलेली. यावर्षी पण बोलते सांगणारच आहे. तर आज आपल्या जरा कंटीचे वगैरे जरा प्राईस सांग ना आपलं काय असेल ते. कंटीचे प्राईस आपल्याकडे 60 रुपयापासून चालू आहेत. अच्छा 60वाली कोणती? हे बघा इकडे दाखव या. ओके 60 रुपयापासून चालू आहेत. अच्छा ते 120, 150, 250, 300 रुपये अच्छा. असे वेगवेगळे प्राईस. हे 60पासून बोलते ना? हे 60पासून. हो 60 ओके. रुपये. आणि ह्याची काय असेल? हे पण मस्त वाटतं पूर्ण. 60 रुपये ही 80 रुपयाला आहे. अच्छा ही 80 रुपयाला. ही ओके 40 रुपयाला आहे. लहान. हा एक फुटी बाप्पासाठी चांगले आहे त्यासाठी. आणि या मस्त. मोठ्या हे 3 फुटी 2.5 2 फुटी ते 2.5 बाप्पासाठी. फुटासाठी. हां 3 फुटापर्यंत जे बाप्पा आहेत त्यांच्यासाठी चांगले आहेत. अजून काय आहे चांगले एकदम अट्रॅक्टिव्हमध्ये असं? डायमंडवाले. डायमंडवाले आहेत ना? हे 150 रुपयाला आहेत. अच्छा हे 150 रुपयाला आहेत. ओके मस्त. हे पण मस्त आहेत. याची काय प्राईस आहे? ही 160 रुपयाला आहे. 160 रुपयाला. ओके मस्त वाटतं. पुन्हा मोत्याची आहे, छान वाटतं. 160 रुपयाला आहे. परत ही 150 रुपयाला आहे. अच्छा हे 150ला. हे 1.5 फुटाच्या बाप्पासाठी आहेत ना? हो 1.5 ते 2 फुटासाठी. हे रुद्राक्षवाले पण मस्त वाटतात. रुद्राक्षवाले पण 150 रुपयाला आहे. 150 रुपयाला. ओके छान वाटतं. आता आपल्याकडे धूप वगैरे काय आहे? जरा धूपच्या वगैरे प्राईस सांग ना जरा. ही धूपचे वेगवेगळे व्हेरायटी आहेत. 30 रुपये 100 ग्रामपासून चालू आहेत. अच्छा आणि हा ओरिजिनल येतो. ओके. हा 60 रुपये 100 ग्राम. ओरिजिनल म्हणजे मला समजलं नाही. ओरिजिनलमध्ये काय डिफरन्स आहे? ओरिजिनल म्हणजे ते नॅचरल येतो. त्यामध्ये अच्छा काय mixing नॅचरल आहे, जास्त काय मिक्सिंग नाही. ओके मस्त. नाही. हा हे साधे येतात. हा साधे धूप आहे ना? हां ओके. हा काय याचा काय भाव असेल? हे 50 रुपये 100 ग्राम. ओके 50 रुपये 100 ग्राम. लोबांची काय प्राईस आहे? लोबांचे हे 40 रुपये 100 ग्राम आहे. ओके वेगवेगळे सुगंधाचे आहेत. वेगळ्या सुगंध आहेत ना? त्याचे वेगवेगळे फ्लेवर असतात ना? फ्लेवर असतात. आणि गणगोळी वगैरे मला सांग जरा. हे गंधगोळी 10 रुपयाला आहे. सफेद आणि अच्छा 10 रुपयाला आहेत ना? हो कोणताही कलर घ्या. सफेदमध्ये येतं आणि ऑरेंजमध्ये येतं. बरोबर. आणि हे कापूर आहे. 200 रुपयाला कापूर आहे. 200 रुपयाला पॅकेट आहे. ओके. ते वडा पण मोठे आहेत जरा. मस्त. आपल्याकडे मोदक वगैरे आहेत का? काजू मोदक वगैरे? हे काजू मोदक आहे. हो आहेत. ते 50 रुपयाला बॉक्स आहे. 50 रुपये 21 मोदक येतात. 21 मोदक. ओके. आणि प्रसाद आहे. हे 40 रुपयाला येईल पाव किलो. 40 रुपये पाव किलो. बरं. आणि आपल्याकडे फक्त हां बरं
काजू गोळे पण भेटतील ना? काय प्राईस आहे त्याची फक्त? हे 30 रुपयाला आहे, 30 साधा. रुपयाला. अच्छा. त्यासोबत शेंगदाण्याचं पण पॅकेट मिळतं की फक्त आहेत का आणि हे शेंगदाण्याचे mix वाले पॅकेट? आहे. त्यामध्ये सर्व शेंगदाणे वगैरे सर्व ओके, शेंगदाणे आपण काजू वगैरे ते शेंगदाणे आपल्याकडून नंतर टाकू शकतो. हो टाकू शकतो. ओके, मस्त. ही कशी डबी आहे? ही 80 रुपयाला आहे 80 रुपये डबी. मस्त, छान. आणि भीमसेन कापूर आहे. हा ओरिजिनल कापूर येतो ओके. आयुर्वेदिक. आयुर्वेदिक ना? हां, मस्त. काय याची प्राईस आहे? हा 300 रुपयाला पाव किलो आहे. 300 रुपयाला पाव किलो. हे बघा, 300 रुपयाला पाव किलो. भीमसेन कापूस. आणि आपण कितीला घेतो? 200ला एवढंच आहे ना? आम्ही आणतो 200ला एवढंच आणतो, छोटासा डबा आहे ते. हे पाव किलो जेवढी क्वांटिटी घ्याल तेवढं स्वस्त पडेल. हा का? हां, आता आपण ऑलरेडी घेतलं आहे, तर नंतर कधी आलं तर घेऊन जाऊ. अजून आपल्याकडे अगरबत्त्या छोट्यामध्ये काय काय आहे? जरा छोट्या पॅकेटमध्ये. हां, छोट्यामध्ये हे 40 रुपयाला आहे, 100. 40 रुपयाला 100 ग्रामच्या ना? त्याच्यामध्ये साध्या पण येतात 30 रुपयाला येतात. ओके. छोट्यामध्ये मसाल्यामध्ये येतात का? मसाला पॅकेट मसाल्यामध्ये मग 50 ग्रामचे पॅकेट. 50 ग्रामचा पॅकेट येतं. अच्छा. आपल्याकडे धूपदाणी आहे का? धूपदाणी दूधदाणी पण आहे 30 वाले आहेत. 30 रुपयापासून स्टार्टिंग आहे स्टील 30पासून स्टार्टिंग आहे. बरं. आणि पितळेची 120 रुपयापासून स्टार्टिंग. ओके, मस्त. बघताय ते वेगवेगळ्या प्रकारच्या कंठी. रुमाल आहेत का? रुमाल पण जरा मला प्राईस सांग. एक हे गणपतीचं रुमाल आहे 1 ते 1.5 फूटसाठी. ओके, 1 ते 1.5 फुटासाठी आहे. हे 60 रुपयाला आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर आहेत. आणि हे मोठा गणपतीसाठी. अच्छा. ते 100 किती फुटापर्यंत? 2.5-3 फुटापर्यंत? 2.5 ते 3 फूट आहे. ओके, 100 रुपये. हो. आणि ही वेल्वेटची गणपतीचं आसन. हां हां, त्याला पण लाल वस्त्र म्हणून असं काहीतरी म्हणतात ते, बरोबर ना? ओके, चालेल. तुमच्या पण जरा आता थोडा ग्राहकाची थोडी गर्दी होतेच. तर खूप खूप धन्यवाद सर, थँक्यू. वेळात वेळ काढून आम्हाला एवढं सांगितलंस. चला काका, धन्यवाद. हां.